काल सूरज चव्हाण याच्या घरी गेलो होतो. तर मला असं वाटतं सूरज चव्हाण याचं घर नसून आहे ना, एक मंदिर आहे असं मला वाटतं. ते म्हणण्यामागचं कारण पण तसंच आहे. मंदिराबाहेर कसं लोक मागायला थांबलेले असतात, तसं मला असा अनुभव आला की सूरजच्या घराबाहेर एक आजीबाई मागण्यासाठी थांबली होती. संध्याकाळची वेळ झाली होती, भरपूर थंडी पडली होती. ती फक्त पैशासाठी सूरजच्या घराबाहेर थांबली होती. कारण सूरजला आजी लोक भेटायला येतात. ती एवढी दयाळू आहेत मित्रांनो. त्या आजीला 2 पैसे त्या ठिकाणी मिळत असतील म्हणून ती आजी तिथं बसली होती. तर त्यामुळेच मला असं वाटतं की सूरजचं घर जे आहे ते घर नसून एक मंदिर बांधलेलं आहे. सूरजला भेटायला येणारी जी काही लोक आहेत ती तेवढीच प्रेमळ आणि दयाळू देवरूपात त्या आजीसाठी येतात आणि त्या आजीला 2-4 रुपये देत असते. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद. गार लागला आणि बाहेर नका फिरू आता. नाही फिरत. वाजल्यात किती?